किती मिनिटात 40 ते 45 मिनिटात आम्ही या आवाढव्य अशा माळावर आलो आहोत. जय शिवराय मित्रांनो, मी भावेश पवार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण कोरडूगडाला भेट देणार आहोत. आपण इथे गावावरून उंबर्डे गावात आलेलो आहे. आता इथून आपण आपला ट्रेक चालू करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता तिकडे आपल्याला एक शिव मंदिर आहे. ते खूप जुन्या काळातलं मंदिर असून आपण किल्ल्या आल्यावरती तोही आपण पूर्ण करू. चला आता आपण रस्त्याकडीकडनंच आपण त्या रस्त्याने तिथे जाणार आहोत. ते बघा घराकडे आपण आता आपण या बर्डे गावातून किल्ल्याकडे चाललो आहोत. जिथे गावामधनंही एक पायवाट होती, परंतु 2006 साली जे पावसाचा वर्षाव झाला होता त्याच्यामध्ये त्या वाटेचं भूस्खलन झाल्यामुळे इथनं आपल्याला जाण्यास जाऊ शकत नाही आपण. त्याच्यामुळं आपल्याला आता इकडनंच जावं लागतंय. सो तुम्ही बघू शकता ही तटबंदीसारखं आहे. ते इथनंच आपण तो रस्ता धरून पुढे जाणार आहोत. आणि इथे तटबंदीसारखं तुम्ही बघू शकता. तर आपल्याला इथनं ह्या रस्त्याने जायचं आहे. हे बघू शकता ही पाटी आहे आणि 9:30 वाजले आहेत. बघूया, आपल्याला इथं जायचं आहे आणि 9:30 वाजले आहेत. बघूया आपण आपल्याला गडावर पोचायला किती टाईम लागतो ते. आणि तुम्ही जर या गडावर येत असाल तर रस्ते खूप छोटे आहेत. सो येताना जे लाईटीचे खांब आहेत त्या खांबाच्या दिशेने तुम्ही चालत जावा, तरच तुम्ही त्या गडाकडे पोहोचाल. तर कोरडूगडावर चाललो आहोत आपण. कोरडूगडाची उंची बघायला गेलं तर 882 मीटर एवढी त्याची उंची आहे. आणि ह्या गडाचं दुसरंही नाव आहे, ते आहे विश्रांतगड. आता हे नाव का पडलं, कारण बाजी पासलकर म्हणून एक शिवाजी महाराजांचे चांगले परम मित्र होते. आणि तुम्ही बाजी पासलकरबद्दल माहिती असेल, तो किल्ला त्यांच्या अंडर होता आणि ते विश्रांतीसाठी या किल्ल्यावर यायचे. त्यामुळे त्यांचं ह्या किल्ल्याचं नाव विश्रांतगड हे त्यांनी ठेवलं होतं. परंतु कोरडूगड म्हणजे कोरडूवाडी इथे असल्यामुळे या गडाला कोरडूगड म्हणतात. सो आत्ता आपण जाऊया. ह्याच्यावर बघायसारखं 2-4 गोष्टी आहेत या किल्ल्यावरती. बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतं ते. आपण आता कोरडूगडाच्या खिंडीमध्ये आहोत. ती खिंड पूर्ण करूया आपण. तब्बल 10 ते 15 मिनटं अजून लागेल खिंड पूर्ण करायला. आणि त्याच्यानंतर आपल्याला कोरडूगड बघायला भेटेल. आय थिंक सांगितलं जातं कोरडूगड एवढा मोठा नसून तरी बघूया आपण की किती आपला तो किल्ला करायला किती वेळ लागतो ते. चला तर मग भेटू आपण किल्ल्यापाशीच डायरेक्ट. आपण 9:30ला हा डोंगर चढायला सुरू केलं होतं. आता 9 वाजून 55 मिनटं झालेलं आहे आणि आपण आता हा डोंगर पूर्ण केला आहे. आता इथून सरळ पुढं थोडं 40 ते 45 मिनटात आम्ही या आवाढव्य अशा माळावर आलो आहोत. आणि हा लाईटीचा खांब बघत असाल तुम्ही, तो खालून आपल्याला स्पष्ट बघायला भेटतो. तिथं आलो आपण आणि तो तुम्हाला दिसत असेल बघा, त्या लाईटीच्या खांबाच्या मागे तो आहे कोरडूगड. दिसायला जरी छोटा असेल पण त्याचं एवढं आवाढव्य रूप बघता क्षणी माणूस त्याच्या मोहात पडेल असा हा किल्ला. आता आपण कोरडूगडाच्या जवळ आलो आहोत. आता आपण कोरडूगडाच्या पायथ्याला आहोत आणि ही आहे कोरडूगडाची पाटी आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे शिवमंदिर, जे खूप जुन्या काळातलं शिवमंदिर आहे. इकडनं त्याला जायला रस्ता आहे.
पहिला आपण किल्ल्यावर जाऊन बघूया आणि नंतर किल्ल्यावरून आलो की आपण शिवमंदिरही बघून येऊ. चला तर मग. बघू शकता आपण पायथ्याला असून तो कोरडाई देवीचं हे मंदिर आहे. सो या मंदिरामुळेच या किल्ल्याला कोरडूगड असे नाव पडले आहे. सो इथे तुम्ही बघू शकता, इथं जवळच आपल्याला काही विरगळी बघायला भेटतात. आता आपण महादरवाजापाशी आलो आहोत. ते बघू शकता. चला आता पुढे जाऊया. आणि इकडं तुम्ही बघू शकता खाली बघतो पाण्याचं टाका आहे. ते बघा ते पाण्याचं टाका आहे. हे पिण्यायोग्य पाणी आहे. हेच पाणी आपण गावामध्ये तिकडे जातो ते पाणी सर्व. आता आपण या पायऱ्या चढून वरती आलो आहोत. सो बघू शकता. आता आपण हनुमान बुरुजपाशी जाऊया. तुम्ही बघू शकता हे हनुमान बुरुज आहे आणि इथं हनुमानची मूर्ती आहे. चला तिथे दर्शन घेऊया. आता आपण या बुरुजावर आलेलो आहे. हे मारुतीची मूर्ती बघायला भेटते. हा सपेट मारुती आहे. ही जी दिसते तुम्हाला ही पनोती आहे. सो तिला मारताना आपला हा मारुती बघायला भेटतो आणि हा बुरुज आहे. सो इथला नजारा बघू शकता. आणि हे बघा या तुम्ही पायऱ्या बघू शकता. 2006 साली जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हा ह्या किल्ल्याच्या ज्या ढासळल्या आहे, जो बुरुज ढासळला आहे त्याच्यामुळं जो किल्ल्याच्या बाजूने जाणारा रस्ता पूर्ण बंद झालेला आहे. आपण ज्या गावातून आलो आहोत त्या अलीकडच्या गावातून तिथनं रस्ता होता यायला, परंतु हे कडा ढासळल्यामुळे आपल्या तिकडचं येण्याच्या जागा बंद झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या साईडनी यावं लागतं. बघू शकता आपण त्या गुहेच्या पुढे जाऊया. आपल्याला अजून एक बुरुज बघायला भेटतो. बघू शकता बघू शकता दिसते. चला तर मग जाऊया. टाकी दिसते, पाण्याची टाकी. सो पूर्ण राऊंड आपण या किल्ल्याला मारून आलो आहोत. किल्ला हा एक बुरुज दिसतोय बघायला भेटतोय. चला बघूया. हे बघा इकडे एक वाट आहे या साईडला. इथं पुण्यामार्गे वाट आहे. इकडं धामणवाड वाट आहे इकडं साईडला. इकडं